EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्पर्धाग्राम या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती मी अवधूत कल्याणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चला आजच्या या व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत आपण, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे, कारण आता राज्यसेवा पूर्व परीक्षा काही अवघ्या दिवसांवरती येऊन थांबलेली आहे। अभ्यास चांगला झाला असेल, रिव्हिजन सुद्धा चांगलं झालेलं असेल। चला थोडंसं आणखी त्याला एक फायनल टच देण्यासाठी, थोडेसे काही प्रश्नांचे पॅटर्न्स बघण्यासाठी आणि तुमचा जो काही रिव्हिजन वाला मोड आहे त्या रिव्हिजन मोडला थोडंसं पुढे नेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलाय। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय आहे, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये थोडेसे अतिसंभाव्य म्हणा किंवा संभाव्य प्रश्न कशाचे असतील तर भूगोल या विषयाचे असतील। माझा हा बिलकुल दावा नाही की हेच प्रश्न आयोगाच्या पेपरमध्ये येतील वगैरे, पण ह्याच पद्धतीचे ह्याच पॅटर्न मध्ये प्रश्न कुठेतरी आलेले निश्चित दिसतील तुम्हाला, कारण आपण मागच्याही संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 मध्ये सुद्धा असे काही प्रश्न घेतले होते, त्याचा बऱ्याच मुलांना फायदा झालाय। त्याच्यामुळे ही सिरीज आपण परत आता हे प्रश्न घेतोय आपण। चला जास्त वेळ वाया न घालवता पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात। पहिला प्रश्न काय सांगतोय बघा, काय विचारले हे वाचत चला, व्यवस्थित शब्द व्यवस्थित वाचत चला। कधी कधी काय होतं, हे जी लाईन आहे अयोग्य विधाने ओळखा इथे कुठेतरी दिलेली असती, आपण फक्त विधाने वाचतो आणि योग्य अयोग्य बघत नाही काय नेमकं, आणि त्याच्यामुळे आपला बराच वेळेस गोंधळ झालेला तुम्हाला आढळत असेल। काय विचारले, अयोग्य विधाने ओळखा। अयोग्य विधानांकडे जर बघितलं आपण तर पहिलं विधान काय सांगताय, प्रावरणात निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहामुळे, हा शब्द महत्वाचा आहे। आणि दुसरी गोष्ट, ऊर्जेच्या प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता निर्माण होते। बर ठीक आहे, दुसऱ्या गोष्टीवरती जाऊयात। पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जेमुळे कठीण खडकावरती दाब पडून वली पर्वताची निर्मिती होते। दुसरं, खडकावरील ताणजन्य हालचालीमुळे गट पर्वताची निर्मिती होते। थोडंसं जर आलो मी डायग्राम जर काढली, मी पृथ्वीच्या अंतरंगाची जर डायग्राम काढली, ह्या पोर्शन मध्ये आलो मी, तर ह्या गोष्टींची उत्तर डायग्राम वरून तुम्हाला लगेच कळतील। कारण आपण जर शिकलोय, बऱ्याच जणांना माहिती असेल, शिलावरणानंतर प्रावरण आणि प्रावरणानंतर गाभा हे पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग आहेत। काय गाभा हा पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग आहेत। ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पृथ्वीच्या अंतरंगामधलं जे काही एनर्जी सोर्स म्हणतो आपण, जे ऊर्जेचं केंद्र आहे, हे कुठं आहे, ह्या दुर्बलावरणामध्ये, ह्या पोर्शनमध्ये। शिलावरण संपल्यानंतर जशी तुमची शिलावरण आणि प्रावरणामधली मोहोज विलगता संपते, मोहोज विलगता संपल्यानंतर इथं जर एक लेअर बघितला, हा लेअर कशाचा आहे, दुर्बलावरण आहे। काय आहे, दुर्बलावरण आहे। आणि ह्या दुर्बलावरणामध्ये प्रचंड तापमानामुळे एनर्जी निर्माण झालेली असते। हे दुर्बलावरण सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे। जर तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स, भूखंड अपवहन सिद्धांत ह्या सगळ्या गोष्टी शिकला असाल तर तुम्हाला दुर्बलावरण निश्चित कळेल की दुर्बलावरणामध्ये एनर्जी कुठून जनरेट होते। त्याही मुद्द्यावरती येणार आहेत आपण थोड्या वेळाने। एनर्जी सोर्स जर बघितला कोण आहे, दुर्बलावरण आहे। दुर्बलावरण प्रामुख्याने जर बघितलं कुठं असेल, शिलावरण संपलं, प्रावरण जिथं सुरू होतं त्याला आपण बाह्य प्रावरण म्हणतो। ह्या बाह्य प्रावरणामध्ये कोण असेल, दुर्बलावरण असेल। दुर्बलावरणामध्ये जर ही एनर्जी रिलीज होत असेल आणि ह्या एनर्जीमुळे जर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता निर्माण होत असेल तर हे विधान काय म्हणावं लागेल आपल्याला, प्रावरणात निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहामुळे, यस ऑब्विसली काय असेल, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता निर्माण होते। विधान काय असेल, बरोबर असेल। पहिलं विधान काय असेल, बरोबर असेल। दुसऱ्या विधानाकडे जाऊयात। पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जेमुळे, परत हीच ऊर्जा पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जेमुळे काय म्हणताय, कठीण खडकावरती दाब पडून वली पर्वताची निर्मिती होते। वली पर्वताची निर्मिती जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल तर एमपीएससी एका शब्दांवरून विधान फिरवते। कठीण खडकावरती दाब पडत नाही तर कुठल्या खडकावरती दाब पडतोय, मृदू खडकावरती दाब पडतोय। कुठं, मृदू खडकावरती ज्यावेळेस दाब पडायला सुरू होईल, हळूहळू जर बघितलं आपण ह्या पोर्शन मध्ये हिमालयाची निर्मिती आपण बघितली असेल सगळ्यांनी। मृदू खडकावरती जर दोन्ही बाजूने 2 परस्पर विरुद्ध दिशेने काम करणारे जर फोर्सेस असतील, काय असतील, परस्पर एकाच दिशेने काम करणारे जर शक्ती असतील, ह्या एकाच दिशेने काम करणाऱ्या शक्ती आहेत। एकाच दिशेने काम करणाऱ्या शक्ती काय करतात, ह्या मधल्या पोर्शनवरती दाब निर्माण करतात। हळूहळू इथल्या मधल्या पोर्शन मधले हे जर खडक मृदू खडक असतील तर हळूहळू त्यांना काय, वळ्या निर्माण व्हायला सुरू होतात। हळूहळू दाब जर जसा जसा वाढत जाईल, ह्या वळ्यांची उंची वाढत जाते। काय होत जाते, वळ्यांची उंची वाढत जाते।
ज्यावेळेस प्रचंड मोठ्या विस्ताराच्या एरियावरती ह्या वळ्यांची निर्मिती होते त्याला काय म्हणतो आपण, वली पर्वत म्हणतो किंवा फोल्डेड माउंटेन म्हणतो. काय म्हणतो, फोल्डेड माउंटेन म्हणतो. विधान ब काय असेल, विधान ब काय असायला पाहिजे होतं, कठीणच्या जागी इथं मृदू असायला पाहिजे होतं, म्हणजे विधान ब अयोग्य आहे. बघा पर्यायामध्ये काही आहे का, वरील सर्व असा जर काही ऑप्शन येणार नाही, थोडंसं पर्यायावरती पण बघत चला, पर्यायावरती पण बघत चला. विधान अयोग्य आहे म्हणजे अ गेला, विधान ब अयोग्य विचारलंय आपल्याला. काय विचारलंय, अयोग्य विचारलंय. विधान ब कडे बघा. त्याच्यानंतर क वरती जाऊयात, एकदा बघूयात, कारण कुठलं तरी अ ब क एकच कुठलं तरी विधान अयोग्य असणारे पर्याय जर बघितले आपण तर 2 कडं. चला बघूयात परत एकदा 3 कडं. खडकावरील ताणजन्य हालचालीमुळे कशाची, गटपर्वताची निर्मिती होते. कशाची निर्मिती होते, गटपर्वताची निर्मिती होते. तर इथं जर बघितलं ह्या पोर्शन मध्ये एखादा भूपृष्ठभाग आहे, ह्या भूपृष्ठभागावरती एक फोर्स एका दिशेने काम करतोय, दुसरा फोर्स दुसऱ्या दिशेने, 2 विरुद्ध दिशेने ज्यावेळेस फोर्सेस काम करत असतील, ह्या भूपृष्ठाची आयदर एखादी बाजू खचली जाईल किंवा दोन्हीही बाजू खचल्या जातील. मधला जो काही पोर्शन आहे हा मधला पोर्शन उंचावला जाईल. जो मधला पोर्शन उंचावला गेलाय तो काय असेल, गटपर्वत असेल किंवा आपण त्याला काय म्हणतो, ब्लॉक माउंटेन म्हणतो. कुठली एक बाजू खचल्यामुळे किंवा दोन्ही बाजू खचल्यामुळे मधला पोर्शन जर उंचावत असेल किंवा उंचावल्यासारखा दिसत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, गटपर्वत किंवा ठोकळा पर्वत म्हणतो किंवा आणखी ब्लॉक माउंटेन पण म्हणतो आपण त्याला. म्हणजे हे विधान काय असेल, हे विधान सुद्धा बरोबर असेल. काय असेल पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक काय असेल, 2 हे उत्तर असेल. अशीच विधानांची काही प्रश्न तुम्हाला येताना दिसतील परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर पुढच्या पोर्शन वरती यात परत काय विचारलंय, प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 2 काय सांगतोय, वरील विधानावरून योग्य पर्याय निवडा. म्हणजे वरील विधानं वाचायची आहेत आपल्याला आणि त्याच्यानुसार पर्याय, योग्य पर्याय कुठला असेल निवडायचा आहे. या ठिकाणी भूकंप लहरी सर्वात अगोदर पोहोचतात. या ठिकाणी म्हणजे भूपृष्ठावरती काय असेल, भूपृष्ठावरती. कधी कधी एमपीएससी या ठिकाणी असेही शब्दप्रयोग वापरते, नेमकं आपल्याला कळत नाही की या ठिकाणी म्हणजे कुठं, भूपृष्ठावरती. या ठिकाणी भूकंप लहरी सर्वात अगोदर पोहोचतात. आपल्याला कळलं पाहिजे की भूकंप लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वात अगोदर कुठं पोहोचतात असा अर्थ आहे त्याचा. त्याच्यानंतर हे ठिकाण म्हणजे कुठलं ठिकाण, भूकंप लहरी जिथं सर्वाधिक अगोदर पोहोचतात हे ठिकाण भूकंप नाभीशी लंबरूप असते. भूकंप नाभीशी काय, लंबरूप आहे. जर भूकंपाचा टॉपिक आपण व्यवस्थित बघितला असेल तर भूकंपाच्या टॉपिकमध्ये 2 बेसिक संकल्पना आहेत भूकंपाच्या. जिथं पृथ्वीच्या अंतरंगामध्ये बेसिक आपल्याला भूकंप माहिती आहे, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी काही एनर्जी, जी काही ऊर्जा रिलीज होते, ती ऊर्जा ज्यावेळेस भूपृष्ठावरती येते, वेगवेगळ्या लहरींच्या, भूकंप लहरींच्या मार्फत ती भूपृष्ठावरती येते. ह्या ऊर्जेमुळे भूपृष्ठाचं काय होतं, कंपन होतं, व्हायब्रेशन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप म्हणतो. मग ही एनर्जी ज्यावेळेस भूपृष्ठावरती येते लहरींच्या मार्फत, ज्यावेळेस इथं ज्या ठिकाणापासून, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या ठिकाणापासून हे एनर्जी रिलीज होणारं केंद्र असेल, जिथून ऊर्जेचं उत्सर्जन सुरू होत आहे, ऊर्जा उत्सर्जन व्हायला सुरू होते पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, ते ठिकाण म्हणजे काय असेल, भूकंप केंद्र असेल. काय असेल, भूकंप केंद्र असेल. त्यालाच दुसरं नाव काय, त्यालाच आपण नाभी म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, फोकस म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, हायपोसेंटर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, हायपोसेंटर. अशी वेगवेगळी नावं एमपीएससी वापरताना दिसेल. कशाला, भूकंप केंद्र म्हणजे जिथून पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जिथं ऊर्जा उत्सर्जनाचं केंद्र आहे, हे ऊर्जा उत्सर्जनाचं केंद्र म्हणजे काय असेल, भूकंप केंद्र असेल, नाभी असेल, फोकस असेल किंवा हायपोसेंटर म्हणतो. मग ही जी काही रिलीज झालेली एनर्जी आहे, ही रिलीज झालेली एनर्जी कुठं पोहोचणार आहे, भूपृष्ठावरती पोहोचणार आहे. मग ही सर्वात अगोदर कुठं पोहोचेल, सर्वात अगोदर ज्या अशा ठिकाणी पोहोचेल ते ठिकाण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हे जे काही भूकंप केंद्र आहे, ह्या भूकंप केंद्राला काय असेल, लंब स्वरूपात असेल, म्हणजे सरळ असेल. जिथं आपल्याला माहिती आहे सरळ डिस्टन्स, ज्यावेळेस सरळ रस्ता असेल तर डिस्टन्स काय असतं, कमी असेल. वळणावळणाचा रस्ता असेल किंवा आणखी काहीतरी कुठल्या वेगळ्या मार्गाने जायचं असेल तर रस्त्याचे काय होईल, अंतर वाढेल. पण ज्यावेळेस आपण एकदम सरळ जातो, सरळ म्हणजे काय असेल, मी ह्या भूकंप केंद्रापासून एक सरळ रेषा जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती टाकली तर हे काय असेल, काटकोन तयार करेल, 90 डिग्रीचा कोन तयार करेल. ह्याचा अर्थ काय, हे ठिकाण भूकंप नाभीशी म्हणजे भूकंप केंद्राशी लंबरूप असते. कुठलं ठिकाण, हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं ठिकाण. मग ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या ठिकाणाला काय म्हणतो आपण,
अपिकेंद्र किंवा इपिसेंटर म्हणतो. मग पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ह्या दोन संकल्पना भूकंप केंद्र आणि अपिसेंटर म्हणा किंवा इपिसेंटर म्हणा, ही दोन संकल्पना, ह्या दोन बाबी व्यवस्थित बघून जा. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय सांगतोय? प्रश्न क्रमांक 3 बघा काय सांगतोय. परत विधान आहेत. बहिर्गत शक्तींमुळे भूपृष्ठावरती प्राथमिक स्वरूपाची भूरूप निर्माण होतात. कशामुळे? बहिर्गत शक्तीमुळे. आपल्याला माहिती आहे क्लासिफिकेशन, पृथ्वीच्या भूकवचावरती कार्य करणाऱ्या शक्ती आहेत, दोन शक्ती आहेत, एक अंतर्गत शक्ती, एक बहिर्गत शक्ती. त्याच्यावरती प्रश्न आलाय. बहिर्गत शक्तीमुळे भूपृष्ठावरती प्राथमिक स्वरूपाची भूरूप निर्माण होतात. बर, अंतर्गत शक्तीमुळे भूपृष्ठावरती द्वितीयक आणि तृतीयक स्वरूपाची भूरूप निर्माण होतात. जर आपण बघितलं, जर बेसिकली दोन एनर्जी आहेत आपल्याकडे. दोन एनर्जी कुठल्या आहेत? ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतरंगातून शक्ती काम करत असते, एकतर ऊर्ध्वगामी दिशेने काम करेल, अधोगामी दिशेने काम करेल, त्यावेळेस वेगवेगळी भूरूप निर्माण होतील पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे, किंवा ताणजन्य हालचाली निर्माण होतात, किंवा संकोचीय बल निर्माण होतात. कशामुळे? पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे. मग पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे ज्यावेळेस पर्वतांची निर्मिती होते, पठारांची निर्मिती होते, ही जी काही भूरूप आहेत, ह्या भूरूपांना आपण काय म्हणतो? ह्या भूरूपांना प्राथमिक भूरूप म्हणतो. ही प्राथमिक भूरूपात ही तुम्ही आम्ही नंतर निर्माण झाली आहेत का नाही? कशामुळे निर्माण झाली आहेत? पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी काही एनर्जी आहे, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी काही शक्ती आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेस भूरूप निर्माण होतात त्यांना आपण प्राथमिक भूरूप म्हणतो. मग पर्वत निर्मिती आहे, पठारांची निर्मिती आहे, ही पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे होते. मग ही प्राथमिक भूरूप आहेत. ही कशी आहेत? प्राथमिक भूरूप. पण विधान काय सांगतंय? अंतर्गत शक्तीमुळे द्वितीयक आणि तृतीयक स्वरूपाची भूरूप निर्माण होतात. म्हणजे विधान काय असेल? चुकीचं असेल. ज्यावेळेस अशी काही भूरूप निर्माण होतात, पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे ज्यावेळेस काही अशी भूरूप निर्माण होतात, अशा भूरूपांवरती कोण काम करायला सुरू करतं? नदी असेल, हिमनदी असेल, वारा असेल, सागरी लाटा असतील, ऊन असेल, पाऊस असेल, ह्या बहिर्गत शक्ती काम करायला लागतात. ह्या बहिर्गत शक्ती काम करायला लागतात. खनन असेल, वहन असेल, संचयन असेल, ह्या 3 टप्प्यामध्ये ह्या बहिर्गत शक्ती ह्या वेगवेगळ्या भूरूपावरती, प्राथमिक भूरूपांवरती काम करायला सुरू करतात. त्यांच्यामुळे वेगवेगळी भूरूप निर्माण होतात. जसं सागरी लाटांमुळे वाळूचे दांडे निर्माण होते, हिमनदीमुळे यू आकाराची दरी निर्माण होणे, नदीमुळे व्ही आकाराची दरी निर्माण होणे. ही काय? ही द्वितीय तृतीयक भूरूप आहेत. आणि द्वितीय आणि तृतीयक भूरूप कुणामुळे निर्माण होतात? बहिर्गत शक्तींमुळे निर्माण होतात. कुणामुळे निर्माण होतात? बहिर्गत शक्तींमुळे निर्माण होतात. म्हणजे हे काय असेल? हेही विधान काय असेल? चुकीचं असेल. दोन्ही विधानं कशी आहेत? दोन्ही विधानं चुकीची आहेत. मग आपल्याला काय विचारलंय? योग्य पर्याय निवडा. काय योग्य पर्याय आहेत? विधान अ आणि ब दोन्ही योग्य आहेत, विधान अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. अशा गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये येताना दिसतील हळूहळू. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय सांगितलं? हिमोडाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेली भूरूपे ओळखा. हिमोड म्हणजे काय असेल? परत हिमनदीच्या संदर्भात कुठेतरी प्रश्न असेल. ज्यावेळेस हिमनदीच्या भूरूपासंबंधी प्रश्न आहे म्हणजे काय बघावं लागेल? आपल्या डोक्यात अगोदर 2 गोष्टी येतील. एक, हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे. काय असेल? हिमनदीच्या अपक्षरण, इरोजन वाल्या पोर्शनमुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणा निक्षेपण. काय? निक्षेपण किंवा संचयन कार्यामुळे, डिपोजिशनमुळे कुठली भूरूप निर्माण होतात. आपल्याला काय विचारलंय? प्रश्न जर बघितला तर निक्षेपणामुळे विचारलंय. निक्षेपणामध्ये परत 2 गोष्टी येतील. इथे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्यावेळेस स्वतः हिमनदी वाहते, कुठं? ज्यावेळेस स्वतः इनिशियल पोर्शन मध्ये ज्यावेळेस हिमनदी वाहते, हिमनदी जो काही गाळ वाहून आणते त्याला काय म्हणतो आपण? हिमोड म्हणतो. काय म्हणतो आपण? हिमोड. आणि ज्यावेळेस हिमनदी पर्वताच्या पायथ्यावरून खालच्या पोर्शन मध्ये येते, मैदानी प्रदेशात येते किंवा पठारी प्रदेशात येते, आणि त्यावेळेस हिमनदीचा पोर्शन जो काही अग्रभाग आहे, समोरचा भाग आहे, तापमान वाढल्यामुळे वितळायला लागतो, हिमनदीची पिछेहाट व्हायला लागते आणि हिमनदीपासून पाण्याचे प्रवाह वाहायला सुरू होतात. त्याला काय म्हणतो? आणि त्या पाण्याच्या प्रवाहामुळे पळत जर गाळ वाहत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? हिमजलोड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? हिमजलोड म्हणतो. इथं जर बघितलं आपल्याला प्रश्न काय विचारलाय? हिमोड गाळाच्या
निक्षेपणामुळे, हिमोडाच्या निक्षेपणामुळे जर बघितलं आपण ह्या पोर्शन मध्ये आलो तर मोरेन काय असेल, मोरेन असेल, हे भूरूप असेल. त्याच्यानंतर ह्या पोर्शन मध्ये बघितलं ड्रमलिन्स असतील, काय असतील, ड्रमलिन्स असतील. त्याच्यानंतर गाळाचं मैदान, हिमानी गाळाचं मैदान, हे काय असतील, अ, ब आणि ई. हे कशामुळे, हिमोडाच्या निक्षेपणामुळे. कशामुळे, हिमोडाच्या निक्षेपणामुळे. पर्याय क्रमांक काय असेल, 4 बरोबर असेल. मग कंकदगिरी, केम्स काय आहे किंवा एस्कर्स काय आहेत, ज्या वेळेस हिमनदीची पिछेहाट व्हायला सुरू होईल, हिमजलोड येईल, म्हणजे हिमनदीपासून वेगवेगळे पाण्याचे प्रवाह निर्माण होतील, त्याच्यानंतर हिमजलोड निर्माण होतील. हिमजलोडाच्या निक्षेपणामुळे कुठली कुठली भूरूप निर्माण होतील, एस्कर्स निर्माण होईल, कंकदगिरी निर्माण होईल. आपल्याला विचारलंय काय, हिमोड म्हणजे हिमनदीबद्दल, आणखी हिमजलोड आलेला नाहीये, हिमोडच आहे. मग कुठली असतील ही, मोरेन असतील, ड्रमलिन्स असतील आणि हिमानी गाळाचं मैदान असेल. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. चला पुढच्या प्रश्नांवरती जाऊयात. थोडासा प्रमोशनचा भाग. स्पर्धाग्राम या आपल्या ऑनलाईन ऍपवरती, एज्युकेशन ऍपवरती ह्या सगळ्या विषयांच्या, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस आहेत. राज्यसेवा पूर्व, मुख्य, राज्यसेवा. आता ज्यांना परत वाटतं आणखी भूगोलाला आपल्याला एक फास्ट रिव्हिजनची गरज आहे, त्यांनी बरोबर जर स्पर्धाग्राम या ऍपवरती आलात तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केली आपण, त्या पोर्शन मध्ये असेल. मग संयुक्त गट ब आणि क साठी बॅचेस आहेत. संयुक्त गट क साठी असेल, डिपार्टमेंटल PSI असेल. तुमची जी काही आता तांत्रिक सेवा, वनसेवा असेल, कृषीवाली असेल आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ही तांत्रिक सेवा जी एकत्र करण्यात आली आहे, ह्यांच्यासाठी सुद्धा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेच्या बॅचेस आहेत. सोबत इतर काही सरळ सेवा असतील त्यांच्यासाठी. तुम्हाला जर कुठलीही टेक्निकल अडचण येत असेल ऍप संदर्भात, ऍप्लिकेशन वापरण्यासंदर्भात, ऍडमिशन संदर्भात, फीस संदर्भात, तर स्पर्धाग्रामचा हा हेल्पलाईन नंबर आहे. ह्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करा. जर विषयासंदर्भात, विषयामधले काही टॉपिक समजण्यासंदर्भात जर काही अडचण येत असेल तर ह्या माझ्या नंबरवरती फोन करा ऑलवेज, काही अडचण नाही. चला पुढे जाऊयात, थोडासा भाग बघूयात. पुढचा प्रश्न घेऊयात. भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताबद्दल योग्य विधान किंवा विधाने ओळखा. कुठं, प्लेट टेक्टॉनिक्स विचारलंय आपल्याला. काय विचारलंय, भूपट्ट विवर्तनिकी. बघा पहिलं विधान बघूयात. जेव्हा दोन भूपट्ट, ज्यावेळेस 2 प्लेट्स एकत्र येतात त्यावेळेस काय विचारलं गेलं, रचनात्मक सीमा निर्माण होते. काय होते, रचनात्मक सीमा निर्माण होते. दुसरं विधान जर बघितलं, जेव्हा 2 भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात तेव्हा विनाशात्मक सीमा निर्माण होते, असं ह्यांचं म्हणणं आहे. पण आपण जर प्लेट टेक्टॉनिक्स व्यवस्थित समजून घेतला, ज्यावेळेस दोन भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतात, त्यावेळेस हे 2 भूपट्ट आहेत, हे 2 भूपट्ट एकमेकांपासून काय होतात, दूर होतात. ह्या दोघांच्या मधला जो काही पोर्शन आहे, जमिनीचा मधला पोर्शन, शिलावरणाचा मधला पोर्शन आहे, हा मधला पोर्शन काय होतंय, ओपन व्हायला सुरू होतंय, भेग वाढायला सुरू होते हळूहळू. ह्या भेगेतून काय होईल, हळूहळू लावा बाहेर यायला सुरू होईल. लावा कुठे येईल, भूपृष्ठावरती येऊन, शिलावरणावरती येऊन साचायला सुरू होईल. लावा इथं येऊन भूपृष्ठावरती, शिलावरणावरती येऊन थंड होतंय. लावा थंड झाल्यामुळे नवीन खडक निर्माण होतात. शिलावरणावरती नवीन रचना निर्माण होते, नवीन काहीतरी कन्स्ट्रक्ट होतंय. म्हणून त्याला काय म्हणतो, ज्यावेळेस 2 भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतात त्यावेळेस काय, रचनात्मक सीमा निर्माण होते. काय निर्माण होते, रचनात्मक सीमा निर्माण होते. इथं काय सांगितलं गेलं, जर 2 भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतील तर विनाशात्मक सीमा निर्माण होते का, नाही. काय निर्माण होते, रचनात्मक. ज्यावेळेस 2 प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात, लावा आतमधून बाहेर यायला सुरू होतो, प्रचंड मोठा भ्रंश किंवा भेग निर्माण होते ह्या पोर्शन मध्ये, आणि ह्या भेगेतून लावा बाहेर येऊन नवीन खडक निर्माण होतात. तर काय, ज्यावेळेस 2 प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात, रचनात्मक, काय म्हणतो आपण त्याला, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री म्हणतो. किंवा 2 प्लेट डायव्हर्ज होतात तर डायव्हर्जिंग प्लेट बाउंड्री म्हणतो, डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणतो. म्हणजे काय असेल, हे विधान चुकीचं असेल. जर पहिल्या विधानावरती गेलो, जेव्हा 2 भूपट्ट एकत्र येतात, 2 भूपट्ट काय होतात, एकत्र येतात. हा ह्या पोर्शन मध्ये येतं. हा जर भागात बघितला, हाही प्लेट इकडे सरकतं, 2 प्लेट्स एकत्र येतात, त्यावेळेस काय होतं, ह्या 2 प्लेट्स पैकी ज्याची घनता जास्ती आहे तो प्लेट, ज्याची घनता कमी आहे, कमी घनतेच्या प्लेट्सच्या खाली सरकत असतो, सबमर्ज होत असतो, सबडक्ट होत असतो. काय होतो, सबडक्ट होत असतो. ज्यावेळेस 2 प्लेट्स एकत्र येतात, ही प्लेट आहे जास्ती घनतेची प्लेट आहे, ही कमी घनतेची प्लेट आहे, जास्त घनतेची प्लेट कमी घनतेच्या प्लेटच्या खाली सबडक्ट होतीये, आणि हे मटेरियल कुठं चाललंय, खाली सबडक्ट होऊन,
दुर्बलावरणामध्ये चाललंय, मटेरियल विनाश पावतंय. काय होतंय? मटेरियल विनाश पावतंय. नवीन काही मटेरियल निर्माण होतंय का? नाही. आहे तेच मटेरियल विनाश पावतंय. मग कुठली निर्माण व्हायला पाहिजे? विनाशात्मक. ज्यावेळेस दोन प्लेट्स एकत्र येत असतील विनाशात्मक सीमा निर्माण व्हायला पाहिजे. ह्यांनी सांगितलंय रचनात्मक. नाही. दोन्ही विधानं कशी असतील? दोन्ही विधानं चुकीची असतील. दोन्ही काय? बघा कुठं दोन्ही विधानं काय आहेत? अयोग्य आहेत. दोन्ही विधानं काय आहेत? अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. विषुवतीय प्रदेशात, कुठल्या? विषुवतीय प्रदेशात इक्विटोरियल रिजन मध्ये काय विचारलं? दुपारनंतर, रोज दुपारनंतर कुठल्या प्रकारचं पर्जन्य पडतं? विषुवतीय प्रदेश आहे. विषुवतीय प्रदेशात काय असेल? विषुवतीय प्रदेश म्हणजे एकतर वर्षभर सूर्यप्रकाश, इक्विटोरियल रिजन असेल, वर्षभर सूर्यप्रकाश असेल, वर्षभर सूर्य जवळजवळ लंबरूप असेल ह्या भागांमध्ये, सूर्यकिरण ह्या भागामध्ये लंबरूप असतील, प्रचंड तापमान असेल, जास्त तापमानाचा एरिया असेल, तापमान जास्त आहे ज्या भागामध्ये समुद्र, विषुवतीय भागामध्ये समुद्राचा पोर्शन बराच आहे, त्या भागामध्ये समुद्र आहे, समुद्राचं पाणी आहे, तापमान जास्ती आहे. काय होत असेल? पाण्याची वाफ होत असेल. पाण्याची वाफ कुठं जाणार आहे? परत ह्या पोर्शनमध्ये पाण्याची वाफ जास्ती असेल ह्या भागामध्ये. दुसरी गोष्ट, ह्या भागामध्ये जमीन जास्ती तापते. काय होते? जमीन जास्ती तापते. जमीन जास्ती तापते तर हळूहळू हवा काय होते? गरम होते, हलकी होते, वर जायला सुरू करते. हवा वर जायला सुरू करते, सोबत निर्माण झालेलं बाष्प पण सोबत वर घेऊन जाते, एक ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण करते. त्यालाच आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शनल करंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कन्व्हेक्शनल करंट म्हणतो, आरोह प्रवाह म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? आरोह प्रवाह किंवा अभिसरण प्रवाह म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? अभिसरण प्रवाह. अभिसरण प्रवाह निर्माण करत असेल मग कुठल्या प्रकारचा पर्जन्य असेल? कन्व्हेक्शनल करंट जर निर्माण करत असेल, कन्व्हेक्शनल ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण करते, कन्व्हेक्शनल करंट निर्माण होत असेल किंवा अभिसरण प्रवाह निर्माण होत असेल तर पर्जन्य सुद्धा त्याच प्रकारचा असायला पाहिजे. कन्व्हेक्शनल रेनफॉल असायला पाहिजे किंवा अभिसरण प्रकारचं पर्जन्य असायला पाहिजे. बघा अभिसरण पर्जन्य कुठे आहे? ह्या पर्याय क्रमांक 4 मध्ये. अभिसरण, कन्व्हेक्शनल रेनफॉल. आणखी पावसाचे कुठले प्रकार आहेत? ओरोग्राफिक रेनफॉल आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रतिरोध पर्जन्य, उठावाचं पर्जन्य म्हणतो. त्याच्यानंतर आवर्त पर्जन्य आहे. सायक्लोनमुळे, आवर्तांमुळे जो काही पाऊस पडतो त्याला आपण आवर्त पर्जन्य म्हणतो किंवा सायक्लोनिक रेनफॉल म्हणतो. 3 प्रकार आहेत. पण इथं जर बघितलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पुढे जाऊयात, ह्या पोर्शन मध्ये जाऊयात. 7वा प्रश्न बघूयात. दहीवर निर्माण होण्यासाठी काय? दहीवर निर्माण होण्यासाठी दवबिंदू गोठणबिंदूच्या इतका असला पाहिजे. बेसिक आपल्याला हे दवबिंदू काय आहे हे कळलं पाहिजे. ज्या वेळेस हवा बाष्पसंपृक्त होते, हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. आता हवा त्याच्यापेक्षा जास्त बाष्प घेऊ शकत नाही. हवा काय होते? बाष्पसंपृक्त होते. कोणत्या तापमानाला हवा बाष्पसंपृक्त होते? ते तापमान म्हणजे काय असेल? दवबिंदू असेल, ड्यू पॉइंट असेल. आणि हवा ह्या दवबिंदू तापमानाच्या जर आणखी खाली येत असेल तर काय होतं? हळूहळू हळूहळू सांद्रीभवन. दवबिंदू तापमानाच्या जर हवा खाली येत असेल तर हवेमध्ये काय होतं? हवा ज्यावेळेस थंड होते, दवबिंदू तापमानापेक्षा खाली आली म्हणजे आणखी थंड झाली. थंड हवा काय असते? थंड हवा बाष्प सोडून देते, अतिरिक्त बाष्प सोडून देते, लवकर बाष्प संपृक्त होते, अतिरिक्त बाष्प सोडून देते. साधारणतः 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. हवेमध्ये बाष्प किती आहे? साधारणतः एक्झाम्पल घेतलं तर 10 kg. हवा 10 डिग्री सेल्सिअसला आली. आता हवा बाष्पसंपृक्त झाल्या. आता हवा किती झाली? बाष्पसंपृक्त झाली आहे 8 kgला. हवेमध्ये बाष्पसंपृक्त झालेल्या हवेमध्ये बाष्प किती आहे? 8 kg आहे. मग ज्यावेळेस हवा एवढंच बाष्प जास्तीत जास्त सामावून घेऊ शकते हवा, तेवढं तिच्यात आहे. तर हवा बाष्पसंपृक्त झाल्या किती डिग्री सेल्सिअसला? 10 डिग्री सेल्सिअसला. हे काय असेल? दवबिंदू असेल. 10 डिग्री सेल्सिअस काय असेल? दवबिंदू असेल. आता जर तापमान 8 डिग्री सेल्सिअस झालं तर हवा बाष्प घेईल का सोडून देईल? ऑब्विसली हवा काय करेल? बाष्प सोडून देईल. इथं किती असेल? 6 kg होऊन 6 kg तिची बाष्प संपृक्त होण्याची कॅपॅसिटी असेल. 6 kg बाष्प संपृक्त होण्याची कॅपॅसिटी असेल. उरलेलं 2 kg कुठे आहे? वातावरणात सोडून दिलं जाईल. टेम्परेचर कमी झालंय, तापमान थंड झालंय, तर उरलेलं जे काही अतिरिक्त बाष्प त्याचं काय होईल? सांद्रीभवन व्हायला सुरू होईल, पाण्याच्या जलकणांमध्ये रूपांतर सुरू होईल. परंतु हे जे काही दवबिंदू आहे, ड्यू पॉइंट आहे, ड्यू पॉइंट टेम्परेचर आहे, हे जर ड्यू पॉइंट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा कमी जर झालं तर अतिरिक्त बाष्प जे सोडलं गेले हवेने त्याचं जलकणात रूपांतर होईल का हिमकणात रूपांतर होईल? 0 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जर कमी झालं तर हिमकणात रूपांतर होईल. काय होईल? हिमकणात रूपांतर होईल. हिमकण म्हणजे काय? तुमचा दहीवर असेल. मग दहीवर निर्माण होण्यासाठी दवबिंदू गोठणबिंदूच्या इतका असला पाहिजे. गोठणबिंदू म्हणजे कोण? 0 डिग्री सेल्सिअस.
गोठणबिंदू म्हणजे कोण? 0 डिग्री सेल्सिअस, फ्रीजिंग पॉईंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे विधान काय असेल? विधान बरोबर असेल. दुसरी गोष्ट, दव निर्माण होतोय. दहीवर आणि दव ह्या दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजेत. दव निर्माण होतोय, जलकण निर्माण होतात. दव निर्माण होण्यासाठी दवबिंदू गोठणबिंदूच्या वरती असला पाहिजे. गोठणबिंदूच्या वरती असला पाहिजे. बस 0च्या वर टेम्परेचर असेल, 0 डिग्रीच्या वर टेम्परेचर असेल तर काय होईल? हे जे काही अतिरिक्त बाष्प सोडलं चाललंय, हवा बाष्प संपृक्त होऊन त्या अतिरिक्त बाष्पाचं जलकणात रूपांतरण होईल. हे जलकण कुठेतरी थंड पदार्थावरती साचतील आणि त्याच्यापासून काय निर्माण होईल? दव निर्माण होईल. कधी? पण तापमान 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्ती असायला पाहिजे, म्हणजे वरती असायला पाहिजे. दव निर्माण होण्यासाठी दवबिंदू गोठणबिंदूच्या वरती असला पाहिजे. हेही विधान काय असेल? हेही विधान बरोबर असेल. म्हणजे काय विचारले आपल्याला? अ आणि द दोन्ही विधान कशी आहेत? योग्य आहेत. दोन्ही विधान कशी आहेत? योग्य आहेत. पर्याय क्रमांक काय असेल? 3 बरोबर असेल. पर्याय क्रमांक काय असेल? 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 वरती योग्य विधाने ओळखा. काय सांगितलंय? योग्य विधाने ओळखा. सागरी जलाचं तापमान खोलीनुसार कमी होत जातं. सागरी जलाचं तापमान खोलीनुसार कमी होत जातं. जसं जसं आपण सागराच्या पृष्ठभागापासून आतमध्ये येऊ, सूर्यप्रकाश आतमध्ये यायचं जे काही प्रमाण आहे ते काय होत जातं? हळूहळू प्रमाण सूर्यप्रकाश यायचं कमी होत जातं. त्याच्यामुळे हळूहळू जसं समुद्राच्या पृष्ठभागापासून समुद्रात खोल आतमध्ये आलात तर तापमान काय होत असेल? तापमान कमी होत असेल. म्हणजे विधान काय असेल? विधान बरोबर असेल. ज्या सागरी खोलीनंतर, म्हणजे जसं जसं इथं तुम्ही जसं जसं खोल याल तसं तापमान काय होईल? कमी होत जाईल. पण एक कमी होण्याचा रेट आहे, पण हा पर्टिक्युलर रेट भूपृष्ठापासून सागरी तळभागापर्यंत सारखा आहे का? नाही. पर्टिक्युलर एका खोलीवर आल्यानंतर काय होतंय बघा. खोलीवर आल्यानंतर तापमान काय होतंय? तापमान झपाट्याने कमी होतंय. तापमान काय होतंय? झपाट्याने कमी होतंय. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? थर्मोक्लाइन म्हणतो. त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? थर्मोक्लाइन म्हणतो. बरोबर आहे. हे विधान सुद्धा काय? थर्मोक्लाइन. ज्या पॉइंट नंतर सागरी पृष्ठभागाच्या खाली तापमान झपाट्याने कमी व्हायला लागतं, फास्ट वेगाने कमी व्हायला लागतं तापमान, तो पॉइंट काय असेल? त्याला काय म्हणतो आपण? थर्मोक्लाइन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? थर्मोक्लाइन म्हणतो. ह्या दोन स्टेटमेंट, हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? विधानं, दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल. दोन्ही विधानं योग्य आहेत. दोन्ही योग्य विधान आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. योग्य जोड्या लावा. काय असेल? योग्य जोड्या लावा असेल. मग जर बघितलं आपल्याला काय दिलंय, पृथ्वीच्या अंतरंगामधला भाग आहे. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये वेगवेगळ्या विलकता आहेत. त्या विलकता कुठल्या 2 भागांना वेगळं करतात हे सांगितलं गेलंय. आपण जर बघितलं, मोहोज विलकता माहिती आपल्याला, सियाल आणि सीमा झाल्यानंतर म्हणजे शिलावरण संपल्यानंतर कोण सुरू होतं? प्रावरण सुरू होतो. प्रावरण, शिलावरण आणि प्रावरण ह्यांच्यामध्ये कुठली विलकता आहे? मोहोज विलकता आहे. मग कुठे आहे प्रावरण आणि शिलावरण? जर बघितलं ह्या पोर्शन मध्ये 2 क्रमांक असेल इथं, म्हणजे हा गेला, राहिले 2 आणि 3 मध्ये बघूयात. लेहमन विलकता जर बघितली आपण कुठं असेल? गाभ्यामध्ये. या गाभ्यामध्ये अंतर्गाभा बाह्य गाभा असेल. अंतर्गाभा आणि बाह्य गाभा कुठे आहे बघा? लेहमन विलकता ह्या पोर्शन मध्ये असेल. 2 नंतर 1 कुठे आहे ह्याच्यामध्ये? पर्याय क्रमांक इथे जर बघितला 2 1 असेल, म्हणजे हा चुकीचा असेल. तरी पुढच्या गोष्टी बघूयात. गटेनबर्ग विलकता जर बघितली, गटेनबर्ग विलकता प्रावरण संपल्यानंतर आणि गाभा सुरू होण्याच्या अगोदर कोण आहे? गटेनबर्ग विलकता आहे. त्याच्यानंतर रिपीटिव्ह विलकता कोण असेल? बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण विलकता. म्हणजे काय? ज्या भागामध्ये भूकंप लहरींचा वेग अचानक बदलतो, ज्या भागामध्ये भूकंप लहरींचा वेग अचानक बदलतो तो भाग म्हणजे काय असेल? विलकता असेल. डिस्कंटिन्युटी म्हणतो आपण त्याला. ह्या सगळ्या डिस्कंटिन्युटी आहेत, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी शोधून काढल्यात म्हणून त्यांची नावं दिल्यात. म्हणून त्यांची काय नावं दिल्यात? पर्याय क्रमांक काय असेल इथं? पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात. योग्य जोड्या जुळवा हाही प्रश्न आहे. परत इथं काय विचारलं बघा? टी शॉवर्स आंबेसरी म्हणजे काय आहे? मान्सून पूर्व पर्जन्य. काय आहे? मान्सून येण्याच्या अगोदर एप्रिल मे मध्ये जे काही हलका पाऊस पडणार आहे, हलक्या सरी पडणार आहेत पावसाच्या, त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिली आहेत. मग ही नावं कुठल्या भागामध्ये दिली आहेत ह्याच्यासोबत जोड्या जुळवायला सांगितल्यात आपल्याला. टी शॉवर्स ह्या भागामध्ये जर बघितलं, टी शॉवर्स कुठं असेल? चहाचे मळे कुठं असतील? आसाममध्ये असतील. टी शॉवर्स कुठं असतील? आसाममध्ये असतील. आंबेसरी कुठं असेल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोकणामध्ये मान्सून पूर्व हलक्या पावसाच्या ज्या सरी पडतात एप्रिल मे मध्ये, त्याला काय म्हणतो आपण? आंबेसरी म्हणतो. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगलीमध्ये सुद्धा ज्यावेळेस अशा मान्सून पूर्व पर्जन्य हलक्या सरी पडतात आपण त्याला वळवाचा पाऊस म्हणतो. इथं जर बघितलं चेरी बहार, चेरीची जर शेती बघितली तर कर्नाटक आणि केरळवाल्या एरियामध्ये चेरीची शेती केली जाते. चेरीच्या शेतीला हा पाऊस कसा आहे? मान्सून पूर्व पाऊस उपकारक आहे म्हणून त्याला चेरी बहार किंवा चेरी ब्लॉसम म्हणतो आपण. कुठं असेल? केरळमध्ये असेल.
त्याच्यानंतर कालबैसाखी, कालबैसाखी मान्सून पूर्व पर्जन्याला पंजाबमध्ये काय म्हणतो आपण, कालबैसाखी म्हणतो. हे जर ऑप्शन्स बघितले 2, 2 नंतर 4, 2, 2 नंतर 4 ह्याही पोर्शन मध्ये आहेत. फक्त हा ऑप्शन इलिमिनेट होतो आपल्याकडे. चेरी बहार 1, क ला 1 कुठं जर बघितलं ह्या पोर्शन मध्ये, क ला काय आहे 1 ह्या पोर्शन मध्ये आहे. 2, 4, 1 आणि त्याच्यानंतर ड ला कुठं आहे 3 नंबर, ड ला इथं 3 नंबर 1च आहे ह्या पोर्शन मध्ये असेल. कधी कधी ही प्रोसेस आहे थोडीशी वेळखाऊ असते, जाऊ द्या एखादा मिनिट जाऊ द्या, पण हे पर्याय व्यवस्थित बघा. हे काय, हे पर्याय व्यवस्थित बघा. शेवटपर्यंत कधी कधी कन्फ्यूज केलेलं असतं, त्याच्यामुळे हे बघत चला व्यवस्थित. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल त्याचं. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. बघा काय विचारला प्रश्न, पुढील विधाने कोणाबद्दल आहेत ते ओळखा. पुढील काही विधानं दिली ती कुणाबद्दल आहेत ते ओळखायचं आपल्याला. विधान अ बघूयात. कडप्पा खडकांची झीज होऊन जलनिक्षेपणाद्वारे त्यांची निर्मिती होते. म्हणजे खडक प्रणालीशी संबंधित कुठेतरी आहे. कुणाची झीज होऊन, कडप्पाची झीज होऊन जलनिक्षेपण होतं, म्हणजे गाळाचे खडक बनतात. कडप्पा खडकांची झीज होऊन पुढे कुठेही गाळाचे खडक बनतात. बघूयात ते कुठले आहेत. ही खडक श्रेणी जर बघितली पश्चिमेस राजस्थान पासून पूर्वेकडे बिहारमध्ये सासाराम पर्यंत आढळते. कुठं, पश्चिमेला राजस्थान ते पूर्वेला बिहारमध्ये सासाराम पर्यंत. त्याच्यानंतर याच दगडापासून दिल्लीचा लाल किल्ला असेल, जामा मस्जिद असेल, कुतुब मिनार, सांचीचा स्तूप तयार करण्यात आला आहे. बघितलं जर हा भाग जर बघितला, कारण आपण थोडंसं पुढे आलो, ज्यावेळेस अतिप्राचीन पृथ्वीच्या निर्मितीसोबत निर्माण झालेली खडक प्रणाली म्हणजे आर्कियन खडक प्रणाली. म्हणजे कुठली, आर्कियन खडक प्रणाली. आर्कियन खडक प्रणालीवरती जलनिक्षेपणाद्वारे म्हणजे स्तरित खडकांची जी काही प्रक्रिया आहे, रूपांतरित खडकांची जी प्रक्रिया आहे, त्या आर्कियन पासून कोण निर्माण झालेत, धारवाड. धारवाडवरती परत स्तरित प्रकारची क्रिया होऊन कोण निर्माण झालाय, कडप्पा. मग कडप्पावरती परत स्तरित प्रकारची जलनिक्षेपणाद्वारे निर्माण झालेले खडक कुठले आहेत, विंध्ययन खडक आहेत. कुठले आहेत, विंध्ययन खडक आहेत. ही स्टेटमेंट सगळी कुणाबद्दलची आहेत, ही सगळी स्टेटमेंट कुणाबद्दलची आहेत, विंध्ययन खडकाबद्दलची आहेत. अशी स्टेटमेंट आर्कियन बद्दल असतील, अशी स्टेटमेंट कडप्पा बद्दल असतील, अशी स्टेटमेंट धारवाड बद्दल असतील. आर्कियन नंतर धारवाड, धारवाड नंतर कडप्पा, कडप्पा नंतर विंध्य खडक प्रणाली. हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न घेऊयात. काय विचारलाय, वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे काय निर्माण होणारी भूरूपण, निक्षेपण. परत वाऱ्यावरती प्रश्न आहे, म्हणजे नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा. हा पोर्शन आपल्याला बघून जाणं मस्ट आहे, मस्ट. त्याच्यामुळे हा पोर्शन जर बघितला, काय विचारलंय, वाऱ्याची निक्षेपण कार्य विचारलेत. अपक्षरण कार्य वेगळी, निक्षेपण म्हणजे काय, वारा ज्या वेळेस धूळ, माती, वाळूचे कण एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊन डिपॉझिट करतो, संचयित करतो, त्याच्यापासून कुठली नवीन भूरूप निर्माण होतात. ह्याच्यामध्ये जर बघितलं, वालुकागिरी, सँड ड्यून्स निर्माण होतात. काय निर्माण होतात, वालुकागिरी किंवा सँड ड्यून्स म्हणतात. द्वीपगिरी किंवा इन्सेलबर्ग म्हणतो आपण ह्याला. हे वाऱ्याच्या अपक्षरणाचं भूरूप आहे, निक्षेपणाचं नाही. त्याच्यानंतर लोयस मैदाने म्हटलं की कशाचं असेल, निक्षेपणाचं भूरूप असेल 100%, हेही पर्यायामध्ये असेल. त्याच्यानंतर वालुकागिरी असेल. वालुकागिरीचे परत आकारावरून 2 प्रकार, एक बारखन आणि दुसरा सैफ. चंद्रकोरीच्या आकाराचे असतील तर आपण त्यांना बारखन म्हणतो, लांब तलवारीच्या आकाराचे असतील तर आपण त्यांना सैफ म्हणतो. म्हणजे हेही असेल ह्या पोर्शन मध्ये. कंकतगिरी, केम्स कुणाचा आहे, वाऱ्याचा आहे का, नाही. कुणाचा आहे, मागाशी बघितलं आपण, कुणाचं, हिमनदीचा आहे. हिमजलोड त्याचं भूरूप आहे निक्षेपणाचं. मग काय असेल, अ, क आणि ड ह्या पोर्शन मध्ये जर बघितलं, पर्यायामध्ये जर बघितलं, चौथ्या पर्यायामध्ये हा फक्त इथून इलिमिनेट करा, टायपिंग मिस्टेक आहे. काय असेल, पर्याय क्रमांक 4 अ, क आणि ड असेल. अ, क आणि ड हे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तिथून फक्त हा जो काही बी मध्ये आलाय हा प्रिंट टायपिंग मिस्टेक मुळे असेल, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल, 4 बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4. तर पुढच्या ह्याच्यावरती येऊयात. जेव्हा परत काय, जेव्हा पाण्याच्या वाफेचे, बघा प्रश्न व्यवस्थित बघा, शब्द असे कधी कधी थोडेसे मराठी शब्द कन्फ्युजिंग असतात. पाण्याच्या वाफेचे द्रवीभवन गोठणबिंदूच्या खाली होते.
द्रवीभवन म्हणजे काय? पाण्याच्या ही जी काही वाफ आहे ह्या वाफ्याचं द्रवीकरण म्हणजे परत पाण्यामध्ये रूपांतरण करतो आपण. कसं? पाण्यामध्ये. पण कधी? गोठण बिंदूच्या खाली होते. म्हणजे टेम्परेचर काय होतंय सांद्रीभवन होत आहे, पण टेम्परेचर काय असेल? 0 डिग्री किंवा 0 डिग्रीच्या खाली असेल. जर पाण्याच्या वाफेचं द्रवीकरण किंवा सांद्रीभवन कंडेन्सेशन जर 0 डिग्री आणि त्याच्या खाली होत असेल तर ह्या वाफेचं काय होतंय? वाफेचं डायरेक्ट कशामध्ये रूपांतरण होतंय? हिमकणात रूपांतरण होतंय. काय होतंय? हिमकणात. कारण टेम्परेचर 0 डिग्री गोठण बिंदू किंवा गोठण बिंदूच्या जर खाली असेल आणि हे द्रवीकरण ह्या टेम्परेचरला किंवा ह्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला होत असेल तर त्याचं हिमकणात रूपांतरण होतं. त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? संप्लवन म्हणतो. काय म्हणतो आपण त्या प्रक्रियेला? संप्लवन किंवा सब्लिमेशन. ऑलरेडी हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न विचारून झालाय. वाफेचं डायरेक्ट हिमकणामध्ये रूपांतरण होणे म्हणजे संप्लवन हेच विचारलंय. आणि त्या संप्लवनामुळे काय निर्माण होतात? ढग नाही, धुके नाही. काय निर्माण व्हायला पाहिजेत? हिमतुषार निर्माण व्हायला पाहिजेत. हिमकणामध्ये रूपांतरण व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. अरे परत आणखी काय सांगितलं? योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. काय? धरणं दिली आहेत महाराष्ट्रातली. नद्या दिल्यात. कुठल्या नदीवरती? कुठलं धरण आहे? भाटघर धरण जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका वेळवंडी नदी असेल. कुठली? वेळवंडी नदी असेल. माणिकडोह कोण आहे? माणिकडोह जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीची उपनदी जर बघितली कुकडी. उपनदीची उपनदी कोण असेल? कुकडी नदी असेल. माणिकडोह काय असेल? माणिकडोह धरण कुठल्या नदीवरती? कुकडी नदीवरती. सिद्धेश्वर धरण आहे. कुणाची? गोदावरी नदीची उपनदी आहे पूर्णा नदी. ह्या पूर्णा नदीवरती धरण आहे सिद्धेश्वर धरण. मग बाभळी धरण आहे किंवा बाभळी बंधारा म्हणतो. गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड तेलंगणाच्या सीमेवरती कोण आहे? बाभळी धरण किंवा बाभळी बंधारा म्हणतो. म्हणजे पर्याय बघितले भाटघर 2 नंबरला असेल म्हणजे हा ऑप्शन इलिमिनेट झाला. माणिकडोह 1 नंबरला. 2 नंबर इथं बघितले हाही पर्याय गेला. सिद्धेश्वर 4 नंबरला आहे. इथं पर्याय क्रमांक काय असेल? 4 बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नांवरती जाऊयात. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा किंवा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह आहे? गरम पाण्याचा किंवा शब्द असेल उबदार पाण्याचा असाही प्रवाह असेल. जर बघितलं आपल्याला हे काय? ओशियन करंट, सागरी प्रवाह जे आहेत. हा टॉपिक तुम्हाला सागरशास्त्र हा जो काही टॉपिक आहे सागरशास्त्रामध्ये जर बघितलं सागराचं क्षारता असेल, सागराचं तापमान असेल आणि हे सागरी प्रवाह आहेत ओशियन करंट्स. हे 3 पोर्शन तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यापैकी एक पोर्शन असणारा सागरी प्रवाह त्याच्यावरती आलेला प्रश्न आहे. जर बघितलं आपण हा मॅप व्यवस्थित बघून जा परीक्षेला जाताना. हा मॅप व्यवस्थित बघून जा. ह्या मॅपमध्ये जे काही ब्लू कलरने दाखवलेत, ब्लू कलरने जे काही ओशियन करंट दाखवले ते एकदम थंड आहेत, शीत आहेत म्हणतो आपण त्याला. जे गरम हे रेड कलरने दाखवलेत, हे रेड कलरने दाखवलेले प्रवाह कसे आहेत? उष्ण किंवा उबदार प्रवाह आहेत म्हणतो आपण. तर आपल्याला काय विचारलंय? उष्ण उबदार प्रवाह विचारलाय. पण कधी कधी काय होतं ह्या प्रवाहांच्या थोडासा बाहेरचा जर आपण पर्याय बघितले, लॅब्राडॉर करंट बघा कॅनडाच्या बाजूला कुठं लॅब्राडॉर करंट असेल ह्या पोर्शनमध्ये. इथं बघा, इथं लॅब्राडॉर जर बघितला तर तो कसा आहे? ब्लू कलरने दाखवला. ह्याचा अर्थ काय? शीत आहे. त्याच्यानंतर जर बघितला कॅनरी प्रवाह असेल, कॅनरी प्रवाह जर बघितला इथं बघा आफ्रिकेच्या ह्या पोर्शनमध्ये हाही कसा आहे? ब्लू कलरने दाखवला म्हणजे शीत आहे. दुसरी गोष्ट फॉकलँड प्रवाह असेल. ह्या गोष्टीवरती येऊया थोडंसं. ह्या फॉकलँड प्रवाह जर बघितलं इथं बघा दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती फॉकलँड प्रवाह आहे. हाही कसा असेल? शीत असेल. आपल्याला कळतंय. आपल्याला साधा प्रश्न आहे, बाकीचे बघण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे एल्निनो म्हणा किंवा एल्निनो म्हणा ह्या पोर्शनमध्ये आपल्याला माहिती आहे एल्निनो कशाशी संबंधित आहे? उबदार पाण्याच्या किंवा गरम पाण्याच्या प्रवाहाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे. प्रश्न ओशियन करंट सोबत एल्निनो असे 2 टॉपिक एकत्र करून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. काय असेल? एल्निनो. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, पुढच्या प्रश्नांवरती जाऊयात. योग्य विधाने ओळखा. काय असेल? योग्य विधाने ओळखा. परत बघूयात काय? भूपृष्ठाला लागून असलेल्या भागाला तपांबर म्हणतात. म्हणजे वातावरणाचे थर विचारलेत आपल्याला. मग जर वातावरणाची रचना बघितली आपण, वातावरणाच्या रचनेमध्ये जर गेलो आपण, ह्या पोर्शनमध्ये आलो, इथे छोटीशी डायग्राम काढतो मी. वातावरणाच्या रचनेमध्ये जर आलो ह्या पोर्शनमध्ये, हा पृथ्वीचा पृष्ठभाग वातावरणाला लागून पृष्ठभागाला लागून वातावरणाचा पहिला थर कुठला असेल? तपांबर असेल. म्हणजे हे विधान काय असेल? बरोबर असेल. स्थितांबरामध्ये वाढत्या उंचीनुसार तापमान कमी होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. जर विधान बघितलं आपण, आपल्याला माहिती आहे तपांबरामध्ये जसं जसं उंचीवरती जाऊ टेम्परेचर कमी होतं. पण तपांबरानंतर आपण जर स्थितांबरामध्ये गेलो, स्थितांबरामध्ये काय होतं? स्थितांबरानंतर जशी जशी स्थितांबरामध्ये उंची जशी जशी वाढत जाईल टेम्परेचर पण काय होत जातं? टेम्परेचर पण वाढत जातं. हेच विधान थोडंसं वेगळ्या शब्दामध्ये दिलंय. काय दिलंय? स्थितांबरामध्ये वाढत्या उंचीनुसार तापमान कमी होण्याची
प्रक्रिया पूर्णपणे थांबते, ही प्रक्रिया थांबते. ह्याच्या बरोबर उलट गेलात तर काय, उंचीनुसार तापमान काय होत चाललंय, वाढत जाते. उंचीनुसार तापमान वाढत असेल तर कमी होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली असेल, म्हणजे विधान काय असेल, ब असेल. अशा तुम्हाला शब्दांच्या खेळामध्ये सुद्धा एमपीएससी प्रश्न विचारताना फसवत असते, हे नक्की लक्षात ठेवा. प्रश्नांचे हे जे काही विधानांचे अर्थ काय होतात हे बरोबर लक्षात घ्या. त्याच्यानंतर क जर बघितलं, उष्णांबरामध्ये रेडिओ लहरी परावर्तित करण्याची क्षमता आहे. त्यावेळेस तपांबरानंतर सीतांबरानंतर कोण येणार, परत दलांबर येणार आहे. कोण, दलांबर. आयनोस्पियर म्हणतो आपण त्याला, आयनांबर म्हणा, दलांबर म्हणा, आयनोस्पियर. ह्या पोर्शन मध्ये, ह्या तिसऱ्या भागामध्ये तापमान प्रचंड वेगाने वाढतं. ह्या भागामध्ये तापमान प्रचंड असतं म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, थर्मोस्पियर किंवा उष्णांबर म्हणतो. फक्त नाव वेगळं विचारलं. इथं जर आयनांबर किंवा आयनोस्पियर किंवा दलांबर दिलं असतं तर आपल्याला विधान पटकन कळलं असतं. नाव थोडंसं वेगळं विचारलंय. उष्णांबर का बरं म्हणतो, तापमान झपाट्याने वाढतं, ह्या भागामध्ये तापमान जास्ती असतं ह्या पोर्शन मध्ये, म्हणून त्याला थर्मोस्पियर किंवा उष्णांबर सुद्धा म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये मुक्त आयन्स आहेत. मुक्त आयन्स पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. हे काय करतात, हे रेडिओ लहरी, भूपृष्ठावरून पाठवलेल्या रेडिओ लहरी परत रिफ्लेक्ट करून भूपृष्ठावरती पाठवतात. म्हणजे रेडिओ लहरी परावर्तित करण्याची क्षमता असते. म्हणजे विधान काय असेल, विधान क सुद्धा बरोबर असेल. योग्य विधाने ओळखायला सांगितले आपल्याला, म्हणजे काय असेल, विधान अ, ब, क हे तीनही योग्य असतील. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. थोडासा प्रमोशनचा भाग. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर ज्या मुलांची की येईल, आन्सर की येईल, त्यांना वाटतंय की आपण 100% यावेळेस मेन्सला जाणार आहेत, किंवा जी नवीन मुलं आहेत ज्यांनी आणखी मेन्सचा अभ्यास करायचा बाकी आहे, त्यांच्यासाठी स्पर्धाग्राम या ऑनलाईन ॲपवरती राज्यसेवा मुख्य परीक्षा GS1, ज्याच्यामध्ये भूगोलाचे जो काही 60 मार्काचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पोर्शन आहे, हा 60 मार्काचा पोर्शन एकदम व्यवस्थितरित्या पॉईंट टू पॉईंट आयोगाच्या सिलेबसनुसार तसाच आपण कव्हर केलेला आहे. या मागच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा जी काही परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना ह्याला चांगला फायदा झालाय. बऱ्यापैकी स्कोर जॉग्रफीचा वाढलाय, आणि जॉग्रफीचा स्कोर वाढणं ह्याचा अर्थ काय, GS1च्या पेपरमध्ये तुमचा स्कोर चांगल्या पद्धतीने वाढणं, ह्याची 100% गॅरंटी ह्या पोर्शनची. हा भाग एकदम व्यवस्थितरित्या, ह्याच्या सगळ्या PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. अत्यंत उपयुक्त, मेन्सच्या परीक्षेला अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे ही. त्याच्यानंतर इथं आला, जी मुलं आता, जी विद्यार्थी मित्र माझी कंबाईनची तयारी करतात, गट ब असेल, गट क असेल, त्यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ह्या 2 पोर्शनमध्ये ही बॅच कंप्लीट केली. कशासाठी, गट ब आणि गट क साठी. महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित सगळ्या फॅक्च्युअल लाईन, कन्सेप्च्युअल गोष्टी सगळ्या व्यवस्थित कव्हर केल्यात. सोबत त्याच्या PDF आहेत. ह्या दोन्ही बॅचेस येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असतील. तुम्ही नक्की ह्या बॅचेस एकदा जॉईन करा, अनुभव घ्या एकदा. त्याच्यानंतर जर बघितलं, पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. अरबी समुद्राची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या देशाला लागून नाही, असा प्रश्न विचारलाय. काय विचारलं, अरबी समुद्राची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या देशाला लागून नाही. आपल्याला थोडंसं ह्या गोष्टीसाठी मॅपिंग बघावं लागेल. मॅपिंग काय सांगतं, अरबी समुद्राची किनारपट्टी आहे, मग आपल्याला थोडंसं इकडं मॅपिंग, आपण हे कधी बघतच नाही. अरबी समुद्र माहिती आपल्याला, पण आपण हे कधी बघतच नाहीये की नेमकं काय आहे, कुठपर्यंत आहे अरबी समुद्राची सीमा, का सगळीकडे अरबी समुद्रच आहे. नाही, एकाच पोर्शनमध्ये, ह्या पोर्शनमध्ये अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र जर बघितला, कुणाकुणाला लागून आहे किनारपट्टी, भारताला लागून आहे त्याची, त्याच्यानंतर पाकिस्तानला लागून आहे ह्या पोर्शनमध्ये, इथपर्यंतचा अरबी समुद्र ह्या पोर्शनमध्ये. इकडे नाहीये, इराणला लागून आहे का, नाही. इराणला लागून आहे का, नाही. त्याच्यानंतर ह्या पोर्शनमध्ये इथपर्यंत ओमानला लागून आहे. इकडे तुमचा रेड सी सुरू होतो, तांबडा समुद्र कोण सुरू होतं, रेड सी सुरू होतो ह्या पोर्शनमध्ये, म्हणजे ओमानला लागून आहे. ओमान नंतर कुणाला, येमेनला लागून आहे. कुणाला लागून आहे, येमेनला. ह्या पोर्शनमध्ये आलात. आफ्रिकेच्या इथं आलात. आफ्रिकेचे हे एकदम पूर्वेकडचं टोक दिसतंय. कुणाचं हे पूर्व टोक, सोमालिया. कुणाचा आहे, सोमालिया. कुणाला लागून आहे, भारताला, पाकिस्तानला, त्याच्यानंतर ओमानला, येमेनला, आणि त्याच्यानंतर सोमालियाला लागून आहे. म्हणजे कुणाला, इथं जर बघितलं ह्या पोर्शनमध्ये आपल्याला विचारलंय, सोमालियाला लागून आहे, हो. UAE लागून आहे का, UAE कुठे बघा, ह्या पोर्शनमध्ये UAE. इकडे रेड सी, इकडे तुमचा अरेबिक सी आहे, अरेबियन सी आहे, इकडे रेड सी आहे, म्हणजे UAE लागून आहे का, नाही. दुसरी गोष्ट बघा, इराणला लागून आहे का, बघितला पण नाही. ओमानला लागून आहे, हो. येमेनला लागून आहे, यस. म्हणजे कुणाला लागून नाही, UAE लागून नाही आणि इराणला लागून नाही. कुणाला लागून नाही, UAE लागून नाही आणि इराणला लागून नाही. म्हणजे ब आणि क वाला पोर्शन कुठे आहे बघा, ब आणि क वाला. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3. असे काहीतरी मॅपिंगवरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला आलेले असतील. साध्या गोष्टी ज्या बघायला विसरतो आपण. आपल्याला माहिती आहे बंगालचा उपसागर आहे, हिंदी महासागर आहे, अरेबियन सी आहे,
अरबी समुद्र आहे, पण आपण हे बघायला विसरतो की कुठेपर्यंत पसरलेलं आहे. नावं फक्त बघतो, नकाशा थोडासा बघून जा, थोड्याशा मेजर गोष्टी आहेत, ह्या मेजर गोष्टी थोड्याशा बघून जा. चला, संभाव्य प्रश्न जे काही मला वाटतात हे प्रश्न होते, ह्याच पद्धतीने कुठेतरी प्रश्न आलेले दिसतील तुम्हालाही. आणखी काही असे व्हिडिओज असतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आपण हे व्हिडिओ नक्कीच अपलोड करूयात. ह्या सगळ्या व्हिडिओंचा तुम्हाला प्रॉपर फायदा झाला पाहिजे, हाच एवढीच अपेक्षा आहे ह्या व्हिडिओ बनवण्यामागं. चला ठीक आहे. आणि ज्यांचा काही अभ्यास, आता परीक्षा खूप कमी दिवसांवरती आली आहे, मोजक्या दिवसांवरती आली आहे, बोटावरती मोजण्यासारखे दिवस आहेत आता. बिलकुल कसलाही ताण, कसलाही तणाव डोक्यावरती घेऊ नका. जेवढ्या काही गोष्टी तुम्ही केल्यात त्या गोष्टींना आता व्यवस्थित रिव्हिजन देण्याची वेळ आली आहे. काय व्यवस्थित रिव्हिजन देण्याची वेळ आली आहे. तुम्हाला जे काही योग्य वाटतात युट्यूबवरचे असे काही महत्त्वाचे मोजके व्हिडिओ बघा, ज्याचा जाताना तुम्हाला निश्चित फायदा होईल, 100% फायदा होईल. कुणाचंही कुठल्याही गोष्टीचं बर्डन आता डोक्यावरती घेऊ नका. अरे हे राहिलंय परीक्षेचं, ते राहिलं वाचायचं, अशा कुठल्याही गोष्टी गडबडीत करू नका. ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही केल्यात त्या ठामपणे, विश्वासाने त्याच गोष्टीला परत एकदा दोनदा रिव्हिजन व्यवस्थित करा. असे प्रश्न बघत चला, प्रश्न थोडेसे सोडवत चला, बिलकुल ताण घेऊ नका. चला, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. व्यवस्थित परीक्षा द्या, 100% तुमचा रिझल्ट येईल. फक्त शांततेने पेपरला जा. चला, पुढच्या व्हिडिओला भेटेपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.